व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी पर उपकारे नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशुचे पालनता नेल्या जीवन वना माझे शांती रूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे पांडुरंगा करू प्रथमान मला पांडुरंगा करू प्रथमान मला दुसरे चरण सनादिया दुसरे चरण सना कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह ध्रुव पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वाटणे अति भाविका प्रथम नमनुकरनाथ उमा शंकराच्या सुत चरणावरी ठेवणी माथा षष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजा चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पावे सहजा चरण वजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोत जनतया मा दंडवत आता अनुमुरंग भूमिका कीर्तने उभी होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानोन्या पुल्या बाळ चालवी सकळा नामान विठ्ठल विठ्ठल संत मोतीराम महाराज श्री गुरु मारुती महाराज संत भगवान बाबा जय हो भारत माता की बोलो रे भाई पार्वत पतय हर हर जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग। यच्च यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड चितविणारे
देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणे हे वक्त्यात साध्य कर्तव्य ठरतया न्यायानं. वास्तुशांती गृहप्रवेश सोहळा संत कृपा निवास या वास्तुशांतीच्या निमित्त घडवून आलेला हा भव्य आणि दिव्य ऐश्वर्य संपन्न सोहळा भागवा भागविनाय काट कसर नाही. उत्कृष्ट असा मंडप डेकोरेशन, गोड साऊंड सिस्टीम, तेवढ्यात ताकदीची भजनी मंडळी आणि तेवढ्यात ताकदीचे श्रोते मंडळी. इथं पाऊल टाकल्याबरोबर वाटत नाही मी वागदऱ्यामध्ये आलो. इथं पाऊल टाकल्याबरोबर असं वाटतं प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन या फड परिवाराने केलं म्हणून या परिवाराला मी कोटी कोटी धन्यवाद देतोच. पण या परिवाराच्या निमंत्रणाचा मान राखून काही काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमात सौंदर्य वाढवलं म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही फड परिवाराच्या तर्फे कोटी कोटी धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. सगळा त्यांचा परिवार असल. निमंत्रक श्री हरिभक्तपरायण राम विठ्ठलरावजी फड, श्री विष्णू विठ्ठलरावजी फड या फड परिवारा आजचे आमचे व्यवस्थापक अजित सतीशराव सानप, तुम्हालाही नमस्कार. या परिवारांनी आमचे परमार्थ स्नेही नारायण भाऊ फड असतील, माधव भाऊ फड असतील आणि अर्जुन भाऊ फड असतील, या तिन्ही बंधूकून मला या परिवाराकून या वास्तुशांतीच्या निमित्त हे दिलेलं निमंत्रण, त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ. या संबंधाने उपस्थित सगळे महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, कोणती पदवी द्यावं डोकं चालत नाही असे बडे बडे मंडळी, एकदा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांच्या मुखारविंदातून आपण गोड अशी चाल ऐकली, आपल्या परभणी जिल्ह्याचे भूषण, संगीत अलंकार आळंदीचे रहिवासी उद्धवजी महाराज शिंदे बापू करता जोरदार टाळ्या वाजवा. दुसरे गायनाचार्य परमार्थ स्नेही रवी महाराज पवार बाबासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दुसरे गायनाचार्य आमचे परम मित्र संगीत अलंकार आणि युवा कीर्तनकार आमचे सुधीरजी महाराज पळशीकर बाबासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या शेजारी असणारे आमचे परमार्थ स्नेही गोड व्यक्तिमत्व आसाराम बाबासाठी टाळ्या वाजवा एकदा. आणि ज्यांच्या मृदंगा पुढे डीजे फेले, एक एकाहुनी बळी रे, आज गुरु शिष्याची जोडी बघा. जिसका गुरु बलवान उसका चेला हनुमान, असे दोन्ही गुरु शिष्यांना इकडे आदरणीय माधवजी महाराज नरवडे गुरुजी असतील आणि त्यांचे पटशिष्य अख्ख्या महाराष्ट्राला नाही, तुमच्या शिष्याचं पार भारताच्या बाहेर नाव गेलं आणि तुमचं नाव ऐकल्याच्या नंतर तुमच्या गुरुची छाती अशी भरून येते, असे आमचे कृष्णा महाराज भोरकडेसाठी यांच्या सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा बघा. आणखी लांबून लांबून आले सगळे जाणते पारमार्थिक, आपल्या परभणी जिल्ह्यातले गंगाखेडचे असे गोड मृदंग आचार्य माझे परम मित्र भागवत भाऊ बचाटे असतील, तुम्हालाही नमस्कार. आमचे शंकर भाऊ भिसे असतील, इकडे सगळे गावकरी लांबून लांबून आले सगळे जाणते पारमार्थिक आणि आपल्या गावाचं आदराचं ज्यांचं स्थान आहे, आपण ज्यांना आदरानं आपले आदरणीय गुरुवरे विजयानंद बाबा सुपेकर असतील, बाबाही करता जोरदार टाळ्या वाजवा बघा. आणखी काही श्रेष्ठ मंडळी असतील, लांबून लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक असतील, आपल्या गावचे आदरणीय सरपंच गोविंदरावजी सानप असतील, माऊली असतील, ते दत्तात्रय महाराज असतील, सगळेच आता फड कंपनी सानप सगळे असतील, लांबून लांबून आले सगळे जाणते पारमार्थिक, ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम, त्यांनाही धन्यवाद. जे शूटिंग करतात आमचे ज्ञानाचा सागर, बरोबर ना, तुम्हालाही नमस्कार. आमचे दुसरे माझे परम मित्र, माझ्यावर बंधुत प्रेम करणारे आमचे गुरुबंधू अमोल भाऊ तारे असतील, तुम्हालाही नमस्कार करतो. जे नमस्कारातून राहिले असतील त्यांनाही मी नमस्कारच करतो. वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी
जोरदार टाळ्या वाजवा परत एकदा बघा. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात. पण आता मीच शुकाचार्याने पण आता संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत भागवून घ्या. इतकं नाही करायचं आपल्याला. आणि माझा परिचय तर जवळपास या गावातलाच महाराज म्हणलं तरी मी चाललं, बरोबर आहे का? माझ्या इतका कोणताच महाराज या गावात आला नाही बरं का. आणि गावाने तितकंच आपल्याला प्रेम दिलं. माझा परिचय मी सांगत असतो आणि आपला परिचय ऐकण्यासारखा आहे. तसं माणसं यूट्यूबला टी व्हीला कीर्तन बघतात, पण आपला परिचय आपण सांगणं गरजेचं आहे. कारण आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आप स्वरात. आजचे मंडळी आहेत सगळे स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं संत कृपा निवासाच्या दरबारात. नाहीतर यसाळ रागाच्या भरात, हंसाल तोंडावर परात किंवा काढसाल गावान वरात. पण गुरुवारी अर्जुनजी महाराज लाड गुरुजींच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल आणि जर का कीर्तन पटत असेल बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसा तिकडे पोरा स्वरात. विठ्ठल विठ्ठल त्यातल्या त्यात आमचे देशभक्त माधव भाऊ फड यांच्यामुळे ही तुमची माझी होत आहे भेट. आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट, उघडतो माझ्या बुद्धीचं गेट. कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावरच येतो थेट. विठ्ठल विठ्ठल जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणे. अभंग तुकोबाऱ्यांचा. आणि आजचा कार्यक्रम हा वास्तुशांतीचा हा कार्यक्रम आहे बघा, म्हणून हा अभंग निवडावा लागतो. वास्तुशांती का करावी लागते? कारण की बघा, आपण ज्या जागेमध्ये राहत आहोत ती जागा दोषयुक्त आहे का दोषमुक्त आहे हे त्या राहणाऱ्या व्यक्तीला माहिती नसतं. ती जागा जर चांगली असेल तर काय होत नाही, त्या जागेत जर काही दोष असतील तर ज्या व्यक्ती ज्या जागेत राहतो तो माणूस समाधानी राहत नाही. म्हणून असं होऊ नये म्हणून त्या जागेची वास्तुशांतीही केल्या जाते. म्हणून बघा, यालाच म्हणतात भूमी दोष भूमी महात्म्य, संग दोष संग महात्म्य, अन्न दोष अन्न महात्म्य. काही काही जागाच अशा असतात त्या जागेत पाऊल टाकल्याबरोबर सार्वभौम राजाला लाजविल इतकं ऐश्वर असतं. आणि काही जागेत गेल्याच्या नंतर मन उदास होतं, म्हणून त्या जागेची वास्तुशांती केल्या जाते. म्हणून यालाच म्हणतात भूमी दोष भूमी महात्म्य. काही जागेत आल्यावर भजन करायची इच्छा प्राप्त होते आणि काही जागेत आल्यावर नसतं उदासपणानं झोपायची इच्छा होते. का? त्या जागेचा दोष आहे बघा. म्हणून बघा, आपण वारकरी मंडळी आहात. आपण आळंदीला जा आणि पंढरपूरला जा, आपल्याला दोन्ही देवस्थान सारखेच आहेत. पण फरक बघा, देहूला तुम्ही जा, देहूला गेल्याच्या नंतर तुकोबारायाचं दर्शन झालं की माणसं लगेच पाऊल काढतात. का? तुकोबारा देहूमध्ये राहायला नव्हते, सदैव वैकुंठाला गेले होते. तिथं गेलं की फक्त दर्शन घेतलं की प्रसन्न वाटतं, नंतर उदास होतं. का? तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. पण तुम्ही आळंदीला जा, आळंदीत पाऊल टाकला, ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं आणि मग माणसं म्हणतात चला उशीर होईल आपल्याला. अरे बसा, माऊलींनी इथे समाधी घेतली, तिथं विश्रांती घ्यावया कल्पावरी, तिथं काही काळ थांबावं वाटतं. का? त्या जागेचा तो पराक्रम आहे. तसं काही काही जाग्या तितका बलवान असतात बघा. तसं याला म्हणतात भूमी दोष भूमी महात्म्य. नाहीतर ते आपल्याला रामायणातला प्रसंग कदाचित माहिती असेल. 14 वर्षाच्या थोडा आवाज द्या, थोडा ट्रबल द्या. 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये प्रभू रामचंद्र सीतामय्या लक्ष्मणजी निघालेले आहेत. आगे राम लखन मुनी पाचे. जात असताना एका वटवृक्षाच्या दाट सावलीमध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीतामय्या बसल्याच्या नंतर एकाएकी प्रभू रामचंद्राच्या समोर सीतामय्या रडायला लागल्या आणि लक्ष्मणही रडायला लागले. पण झालं काय? प्रभू रामचंद्राने विचारलं, सीते तू का रडते? प्रभू, या 14 वर्षाच्या वनवासाच्या काळात पहिल्यांदा इतका वाईट विचार माझ्या मनात आला. काय आला? आपण ज्या ठिकाणाहून जंगलातून येत होतो ना, तिथं त्या विशिष्ट त्या जागेवर आल्याच्या नंतर माझ्या मनात एक वाईट आलं. का? वनवास श्रीरामाला आहे,
श्रीरामासोबत माझं येणं साहजिक आहे, मी त्यांची अर्धांगिनी आहे. पण आपल्यासोबत लक्ष्मण का आला असल? कदाचित कैकेयीचा हा कट कारस्थान तर नसल ना? असा वाईट विचार 14 वर्षाच्या वनवासाच्या काळात आला नाही. एवढा पवित्र देरासारखं माझं भावासारखं नातं लक्ष्मणाचं, त्या लक्ष्मणाच्या विषयी माझ्या मनात वाईट विचार का आले प्रभू, म्हणून मी रडते. असं म्हटल्याच्या नंतर इकडे लक्ष्मणजीच्याही डोळ्याला धारा लागल्या. लक्ष्मणा, तुला रडायला काय झालं? दादा, माझी पण तीच अवस्था झाली. आपण जंगलात येत असताना त्या जागेवर आल्याच्या नंतर माझ्याही मनात आलं, अरे वनवास श्रीरामाला आहे, सीतेचं जाणं साहजिक आहे, मग मी कशाला फुकट हेलपाटा घातला असल? असं वाईट विचार 14 वर्षाच्या वनवासाच्या काळात आजच का आले प्रभू? असं म्हटल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रानं सीतेचं आणि लक्ष्मणाचं दोघांचे सांत्वन केले. हे बघ लक्ष्मणा, आपण ज्या जागेतून येत होतो ना, ती जागा सुंद आणि उपसुंद या दैत्याच्या रक्तानं माखलेली जागा होती. म्हणून त्या जागेवर आल्यावर तुमच्या दोघांच्याही मनात वाईट विचार आले. मग प्रभू, आता आमच्या मनात सात्विक विचार का आले? अरे कारण या जागेमध्ये एखाद्या साधू महात्म्यानं तपश्चर्या केली असावी, म्हणून तुम्हाला त्याचं ते दुःख तुम्हाला आता इथं उद्भवत आहे. यालाच म्हणतात भूमी दोष भूमी महात्म्य, संग दोष संग महात्म्य. काहीच्या संगतीत गेल्याच्या नंतर भजन करायची इच्छा होते आणि काहीच्या संगतीत गेल्याच्या नंतर चोरी करायची इच्छा होते. देखताची चिंधी मन धावे जगतात चिंधी, मन धावे जगतात चिंधी. हो पैसा बाजूला पाठी, कैफीच होय बुद्धी. हो देखताची चिंधी, मन धावे चरपासी तैसी होय बुद्धी. तैसी होवाची चिंधी, तैसी होवाची धावे, मन धावे, मन धावे. बैसताची चोरापासी तैसीच होय बुद्धी आणि देखताची चिंधी मन धावे. काहीच्या संगतीत गेल्याच्या नंतर भजन करायची इच्छा होते आणि काहीच्या संगतीत गेल्याच्या नंतर चोरी करायची इच्छा होते. बघा बरोबर आहे का? यालाच म्हणतात संग दोष संग महात्म्य, भूमी दोष भूमी महात्म्य, अन्न दोष अन्न महात्म्य. काहीच अन्न खाल्ल्याच्या नंतर भजन करायची इच्छा होते. नाहीतर तुम्ही आपण आळंदीला पंढरपूरला आपण वारी करतो, जन्मात ज्यानं भजन म्हणलं नाही, देवाच्या बापाचं नाही, देवाच्या बापाचं आडनाव ज्याला माहिती नाही, ज्याचा देवाचा दूर संबंध नाही, ते पण आळंदीच्या वारीमध्ये गेलं, त्यानं जन्मात ज्यानं भजन केलं नाही, ते आळंदीहून जेवण केलं, चरोली फाट्यावरचं जेवण केलं आणि विश्रांतवाडीतलं जेवण पवित्र अन्न खाल्लं की जन्मातही न भजन करणार 1 महिना ज्ञानोबा तुकाराम म्हणत का? यालाच म्हणतात अन्न दोष अन्न महात्म्य. का? त्या अन्नामध्ये ताकद आहे. अरे आळंदीतलं ठिकाणातलं ते अन्न आहे, ते अन्न खाल्ल्यावर भजन करायची इच्छा प्राप्त होते. म्हणून 4 लोकांचं कधीच खाऊ नये. बघा, एक राजाचं अन्न खाऊ नये, एक वेश्येचं अन्न खाऊ नये, एक भिकाऱ्याचं अन्न खाऊ नये, आणि चौथं वाईट आचरणानं ज्यानं धन कमावलं त्याचं अन्न कधीच खाऊ नये. बाकी कोणाचंही बरं का, ते उदाहरण आपण ऐकता. बघा काहीच अन्न बळच खावं, सज्जनाचे अन्न आणि बळच खावे मागून, सज्जनाचे संगती करावा उपवास आणि दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. विचार करा, श्रीकृष्णानं धिक्कार केला 56 प्रकारच्या भोगाचा दुर्योधनाचा, पण विदुर काकाच्या कण्याचा स्वीकार केला का? त्या अन्नामध्ये
चल विदुरा घर जावे. बघा त्या अन्नामध्ये ताकद होती म्हणून दुर्योधनाच्या 56 प्रकाराच्या भोगाचा देवानं धिक्कार केला, ता स्वीकार केला. यालाच म्हणतात अन्न दोष अन्न महात्म्य. नाहीतर आपल्याला महाभारतातला प्रसंग माहितीये. ज्यावेळेस शरपंजरी पडले कोण भीष्माचार्य, त्यावेळेस एक एक प्रश्न विचारत होते अर्जुन धर्मराज युधिष्ठिर, पटापटा उत्तर देत होतं. त्यावेळेस द्रौपदी तिथं उभी राहिली. आचार्य, ज्यावेळेस सभेमध्ये माझं वस्त्रहरण केलं होतं तुम्ही एकही शब्द बोलत नव्हतात, खाली मान घातली. मग आता तुम्हाला इतकं शरपंजरी पडले तरी पटपट एवढं का बोलत आहात, एका एका प्रश्नाचे उत्तर का देत आहात? त्यावेळेस सांगितलं द्रौपदे, ज्यावेळेस तुझं वस्त्रहरण चालू होतं त्यावेळेस मी दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं म्हणून न्यायनिवाडा करण्याची ताकद माझ्यात नव्हती. मग आता तुम्हाला एवढे पवित्र विचार का सुचत आहेत? अगं काही नाही, माझ्या अर्जुनाच्या बाणानं आता मला पवित्र केलं म्हणून माझे विचार चांगले होत आहेत. यालाच म्हणतात अन्न दोष अन्न महात्म्य. अन्य दुर्योधनाचं खाल्लं. एवढा 180 वर्षाचा गंगापुत्र भीष्म, पण न्यायनिवाडा करण्याची ताकद कळाली नाही का? अन्न दुर्योधनाचं खाल्लं होतं. यालाच म्हणतात अन्न दोष अन्न महात्म्य. काहीच अन्न खाल्यावर चोरी करायची इच्छा होते. एक भगव्या कपड्यावाला संन्यासी एका असा रस्त्यानं जात होता. त्या माय माऊलीनं बोलवलं, महाराज या जेवण करायला. ताट वाढलं, चांदीचं ताट, चांदीची वाटी, चांदीचा तांब्या, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, मुगाचे पापड. तुम्हाला आठवलते ते, पाणी सुटू देऊ नका तोंडाला. बघा मग जेवण झालं महात्म्याचं, आणि महात्म्यानं काय केलं ते बघितली, तांब्या बघितला, पण विचार केला एवढा चांदीचा तांब्या आपण नेऊ शकत नाही, घर मालकाच्या लक्षात येईल. मग परातही नेऊ शकत नाही, फुलपात्र नेऊ शकतो. महात्म्यानं त्या संन्यासानं फुलपात्र घेतलं आपल्या झोळीत टाकलं. संन्यासी निघाला घरी, झोपडीपर्यंत आला, आपल्या आश्रमापर्यंत. संन्यासानं विचार केला नेमका आपल्या झोळीत लागत का आहे, तर फुलपात्र. फुलपात्र बघितलं आणि संन्याशाच्या डोळ्याला धारा लागल्या. 85 वर्ष मी याच्या त्याच्या दारात मी मधुकरी भीक मागत गोसावी फिरत राहिलो, पण आयुष्यात कोणाच्या सुतळीच्या सड्याला हात लावला नाही. मग आता ही फुलपात्र चोरण्याची माझी इच्छा का झाली? कदाचित हे अन्न वाईट आचरणानं कमावलेलं नसल ना? तसा संन्यासी वापस फिरला. मावशी आली बाहेर. काय? आयुष्यात कुणाच्या सुतळीच्या सड्याला मी हात लावला नाही. 85 वर्ष झाले, कधी काही खायला मिळालं नाही तर पाणी पिऊन मी दिवस रात्र काढला. मग तुमचं फुलपात्र चोरण्याची इच्छा मला का झाली? तुमचे मालक काय करतात? ते मावशी म्हणले, आमचे मालक चोऱ्या करतात. बरोबर आहे. मग काही नाही, चोऱ्या करता करता त्यांची 12 वर्ष पूर्ण झाले. आज त्यांचा तपपूर्ती सोहळा आहे आणि त्यांनी सांगितलं अगं काही नाही, एखाद्या संन्यासाला ब्राह्मणाला जेव घाल म्हणजे आपलं कल्याण होईल. बरोबर आहे. आता तुम्ही वाईट आचरणानं धन कमवून मला खाऊ घातलं म्हणून माझे वाईट विचार आले. बघा बैसता चोरापासी तैसीच होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. चिंदी दावळी विचारत नाही, पण संन्यासालाही चोरी करण्याची इच्छा झाली का? वाईट आचरणानं धन कमवलं. बघा अन्न दोष अन्न महात्म्य, संग दोष संग महात्म्य. नाहीतर विचार करा, शंख दारोदारी भीक मागे. शंख कोण आहे? शंख समुद्रातून निघला म्हणजे समुद्र कोणाचा पिता आहे? शंखाचा पिता आहे. म्हणजे लक्ष्मीचा भाऊ आहे. कोण? शंख. समुद्रातून 14 रत्न निघाले, लक्ष्मी निघाली, आणि लक्ष्मीचा भाऊ कोण आहे? शंख आहे. आणि मेहुणा कोण आहे याचा? शंखाचा मेहुणा भगवान विष्णू आहे. तरी पण शंख दारोदारी भीक मागे. का? त्या शंखानं साधूची संगत केली, परिणाम दारोदार भीक मागावं लागलं. संग दोष संग महात्म्य, अन्न दोष अन्न महात्म्य. तसं आजचं भूमी दोष भूमी महात्म्य. आता आपण या संत कृपा निवास मध्ये पाऊल टाकल्याबरोबर सार्वभौम राजाला लाजविल इतकं ऐश्वर्य त्या संत कृपा निवासामध्ये पाऊल टाकल्याबरोबर होतं का? यांनी कष्टातून कमवून हे घर उभं केलं. बघा नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट. बघा पार यांच्या वडिलांचे फार लहानपणापासून यांना मोठ्या कष्टाने घडवलं. आता ते आणि 3ही मुलं त्यांनी नोकरीला लावले. आणि बघा इतकं गोड असं
बघा त्यांनी स्वतःच्या काही काहीच्या घराला मुलाचे, लेकराचे, आजोबाचे कुणाचं नाव देतात, पण यांनी संत कृपा झाली इमारत फळाली. का? त्यांच्यावर संत मोतीराम महाराज, श्री गुरु मारुती महाराज, संत भगवान बाबा, संत जनाबाई महाराज यांचा थोर थोर आशीर्वाद आहे. म्हणून त्यांच्या शक्तीला आपण दाद द्यावी लागल. संत कृपा निवास म्हणून संत कृपा झाली. संत कृपा इमारत फळाली, इमारत फळाली. कृपा झाली इमारत फळाली. संताची कृपा झाली आणि अशी मोठी इमारत बघा, संत कृपा निवास. आणि वास्तुशांतीचा अभंग निवडला तो तुकोबाऱ्यांचा. म्हणून बघा, 4 पुरुषार्थांमध्ये अर्थ हा 2 क्रमांकाचा पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्या 4 पुरुषार्थामध्ये अर्थ हा 2 क्रमांकाचा पुरुषार्थ आहे आणि अर्थ जरूर कमावलं पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये अर्थ आहे त्याच्या जीवनाला अर्थ आहे. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. म्हणून माणसाची नाव पैसा बदलवतो. पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु, परशुराम. बघा, ज्याच्या जवळ पैसे नाहीत माणसं त्याला म्हणतात अरे परशा. पुढचं नका म्हणू बरं का, तुम्ही तिकडे जसा अरे परशा, अरे चाल ऊस कोयता घेऊन उसात. त्याच्याकडे पैसे नाहीत त्याला म्हणतात अरे चल परशा कोयता घेऊन उसात. आणि थोडेसे पैसे आले, चला अरे परशु चाल परभणीच्या अनुसया टाकीला पिक्चर बघायला. आणि थोडेसे जास्त पैसे आले की चला परशुराम पाटील अमुक अमुक मुलाच्या बारशाच्या कीर्तनाला. का? धनवंताला धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. माय बाप बंधू जन सर्व मानिती वचन. जोपर्यंत जेव्हा आपल्याला पैसा असेल ना सगळे म्हणतात सब पैसे के भाई, भाई रे 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 सब पैसे के भाई,
अपना साथी कोई नहीं रे का साथी कोई नहीं रे बोला सुधीर महाराज अपना साथी कोई नहीं रे तक अपने पन्नों में पैसा है तो लोग करे सलाम अपना पैसा निकल गया तो कोई ना बिठा बोले पैसा तेरे हीन ना पैसा परसू परसराव पैसा तेरे हीन नाम परसा परसू परसराव अपना साथी अपना साथी कोई नहीं रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई सब पैसे के भाई जोरदार टाळ्या वाजवा. उद्धव महाराज असं वाटायलंय तुमच्याहून एखादी SBI बँक वाळून टाकावं. बघा जब सब पैसे की भाई. बघा विचार करा जब पास तुम्हारे पैसे तब सब पूछते हैं कैसे. आणि एकदा पैसे संपले की कैसे म्हणणारा जवळही थांबत नाही. अपने भी पराये हो जाते हैं अपने भी पराये हो जाते हैं जो अपने खास होते हैं और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते. त्यांना बोलवायची गरज नाही पण जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. जोवरी चलन गा तो बरी म्हणती माझा जोवरी चलन गा तो बरी म्हणती माझा लहान थोर देह सुखाची आगाजा नांदेडकरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. बघा जवरी चलन गा तोवर म्हणती माझा. बघा जवळ मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा. जोपर्यंत पैसा आहे तो बहीण म्हणते दादा दादा फक्त बहिणीची एक दिवाळी चुकू द्या. मग तिला भाऊबीज झाल्यावर माता मावल्या म्हणता शेजारच्या काग दिवाळी झाली भाऊबीज झाली दादा नाही दिसता. पेटलं त्याचं सगळं एका दिवाळीत पेटतं का. जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. जोपर्यंत पैसे असतील ना तोपर्यंत विचारतात म्हणून धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. माय बाप बंधुजन सर्व मानिती वचन. म्हणून बघा धन काहीकडे यायला लागलं ना
तर नारळातल्या पाण्यासारखी सारखं येतं. नारळातलं पाणी बघा, नारळ तुम्ही फोडून बघा, अर्धा तांब्या पाणी निघतं. काय देवाची करणी, कसं नारळात पाणी. किती उंच झाड असतं नारळाचं, पण ते एवढ्या वर घातलं कोण, अरे तुम्ही ते नारळ फोडून बघा, अर्धा तांब्या पाणी निघतो. एवढ्यावर घातलं कोण, काय देवाची करणी, कसं नारळातलं पाणी. तसं काहीकडं धन यायला लागलं ना, नारळातल्या पाण्यासारखं येतं. काकूचं येतं, काकीचं येतं, मावशीचं येतं, आत्याचं येतं, सासरवाडीतलं येतं. समजावय नारळातलं पाणी. पण जायला लागलं ना तर कवटाच्या फळासारखं जातं. ते कवटाचं फळ माहितीये ना, तुम्ही हत्तीला खाऊ घाला, हत्ती तस्सच गिळतो. कृष्णा महाराज गिळे नाका, पण प्रातर्विधीला तस्सच बाहेर पडतं. एकानं विचारलं, का रे हत्तीनं कवटाचं फळ खाल्लं आणि सकाळी तसंच टाकलं बाहेर. अरे मग हत्तीला काय फायदा. एका फायद्यावर टपलेल्या, ते कवट फोडून बघ, मग कळल तुला. जसंच्या तसं गिळतं तसंच फेकतं, पण ते कवट फोडल्याच्या नंतर आतला गर कुठं गेला हे जसं हत्तीच्याही लक्षात येत नाही, तसं काहीच जातं कसं हे घर मालकाच्याही लक्षात येत नाही. बघा, म्हणून यायला लागलं की नारळातल्या पाण्यासारखं येतं, पण जायला लागलं की कवटाच्या फळासारखं. म्हणून काहीच धन बघा, जसं येतं तसंच जातं. नाहीतर ते एकानं ते बाजारामध्ये, माळेगावच्या यात्रेच्या बाजारामध्ये एकानं ते घोडा आणला, एकानं गरीब बिचारा व्यक्ती, आणि मग त्याला एका चोरट्याने बघितलं. म्हणलं हे घोडा आपल्याला पळून न्यायचं. विचारलं त्या शेतकऱ्याला, घोडा काय भाव दिला. 14,000. 14,000 इतका स्वस्त. चोरीचा तर नाही ना, तुम्हाला सगळे चोरत दिसतात का. बघा, चोरट म्हणतं शेतकऱ्याला. मग अहो खोडीचा असेल, मग एवढ्या कमी म्हणल्यावर. खोडी नाही काय, मग एवढा अहो तुम्ही त्याच्यावर बसून बघा. आणि चोरट त्या इमानदाराच्या घोड्यावर चोरट बसलं, आणि जे गेलं पुन्हा आलंच नाही वापस. गेलं वापस आलं नाही. पण हे यानं काय घरी ठेवणार का चोरीचं घोडं. त्यानं दुसऱ्या बाजारात गेलं तिकडे, आणि तिथं गेल्यावर एक गरीब शेतकरी बघितला, आणि त्यांना वाटलं हे घोडं आपल्याला न्यायचं. विचारलं शेतकऱ्यानं त्या चोरट्याला, अहो घोडं काय भाव दिलं. 14,000. एवढं स्वस्त. म्हणजे तुम्हाला काय वाटलं, चोर म्हणतो, तुम्हाला काय वाटलं चोरीचं आहे. नाही, तसं वाटलं नाही, पण थोडे थांबता का, मी लगेच घरून पैसे घेऊन येतो. हे सज्जन गृहस्थ घरी गेला, पण झालं काय, तो बिचारा त्याला उशीर होत होता, आणि या चोरट्याला एक गिऱ्हाईक लागलं. कोण, याच्याच बापाचं वारस खाल्लेलं दुसरं चोरट भेटलं. चोराला चोरट भेटलं गोविंदराव. आणि मग झालं काय, ते म्हणले घोडं कितीला दिलं. 14,000. चोरीचं तर नाही ना, तुम्हाला सगळे लोक चोरत दिसतात का. काय खोडीचं. हा तुम्ही बसून बघा. चोराच्या घोडीवर चोरट बसलं, आणि त्या चोरानं घोडं नेलं, ते पुन्हा आलं नाही. मग झालं काय, सायंकाळी 6:30 वाजता तो इमानदार शेतकरी त्या चोराकडे आला. कोणता, ज्याचं घोडं पळून नेलं. का हो, घोडं गेलं वाटतंय. हो गेलं. का हो, कोणत्या भावात गेलं. नाही, ज्या भावात आणलं त्याच भावात गेलं. एकही नया पैसा वापस आला नाही. तसं काहीच धन जसं येतं तसंच जातं. असं होऊ नये म्हणून तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात नीती सांगतात.
जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. तुकोबाराय म्हणतात धन जरूर कमवा, पण ते कसं कमवायचं याच्याकरता नीती सांगतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहारानं धन कमवा. उत्तम व्यवहारे म्हणजे दुसरा पण असला पाहिजे व्यवहार. विठ्ठल विठ्ठल जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहारानं धन कमवा याच्याकरता तुकोबाराय नीती सांगता. जोडून या धन उत्तम. उत्तम व्यवहार म्हणजे दुसरा व्यवहार असला पाहिजे. त्याला अन्यायोपार्जितम द्रव्य म्हणतात. अन्यायोपार्जितम द्रव्यम दश वर्षांनी तिष्ठती प्राप्त तू एकादश वर्ष समूलंच विनश्यती. अन्यायानं कमवलेलं धन कृष्णा महाराज फक्त 10 वर्ष टिकतं. 11वं चालू झालं की त्याच्या नाशाला प्रारंभ होतो. नाहीतर काही काही माणसं म्हणतात का हो आम्हाला आमच्या गाडीचे टायर बदलणं होत नाही आणि 6 महिन्यात डायरेक्ट गाड्यात बदलतं, फक्त 10 वर्ष थांब. 11वं चालू हो दे, त्याचा नाशाला प्रारंभ होणार आहे का. अन्यायोपार्जितम द्रव्यम दश वर्षांनी तिष्ठती प्राप्त तू एकादश वर्ष समूलंच विनश्यती. अन्यायानं कमवलेलं धन शास्त्र सांगतं फक्त 10 वर्ष टिकतं. 11वं चालू झालं की त्याची उतरती कळा प्राप्त होती. असं होऊ नये म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहारे बरं का. म्हणून काहीच धन बघा. म्हणून लक्ष्मी वेगळी आणि पैसा वेगळा बरं का भागवतराव. लक्ष्मी वेगळी आणि पैसा वेगळा. सगळं गाव झोपल्याच्या नंतर मागच्या दारातून रात्री 12 वाजता लपत छपट टेबलाच्या खालून येते, त्याला म्हणतात पैसा. आणि गावकराच्या समोर दुपारा 12 वाजता डीजेच्या तालावर पुढच्या द्वारातून प्रवेश करते ती लक्ष्मी. लक्ष्मी वेगळी आणि पैसा वेगळा आहे. बघा शब्द एकच आहे. बघा मुलगा लड़का आणि बेटा अर्थ एकच आहे, पण प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे. तो मुलगा बंटवारे में खुश रहता वो बेटा, और जो बंटवारे के बाद भी पिता को लड़ लड़ के ज्यादा इस्टेट मांगता वो लड़का, और जो बोलता है पिताजी आपकी पूरी जायदाद दूसरे जिसको देनी उससे दे दो, मुझे केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा, उसे कहते हैं पुत्र. पुन्नाम नरका त्रायते इति पुत्र. आपल्या पूर्वजांना पू नावाच्या नरकातून जो तारतो त्यालाच म्हणतात पुत्र. तसं पैसा वेगळा आणि लक्ष्मी वेगळी. अर्थ जरी वेगळा समान असता तरी गावकऱ्याच्या माघारी रात्री 12 वाजता मागच्या दरवाजातून आत येतो तो पैसा, आणि गावकऱ्याच्या समोर डीजेच्या तालावर पुढच्या द्वारातून आत प्रवेश करते ती लक्ष्मी. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उदास वृत्तीनं दान करायचं, नाहीतर पठ्ठ्यानं दिलं याला अर्थ नाही. जसं गंगेचं पाणी आपण गंगेला अर्पण करतो तसं देवाचं होतं देवालाच अर्पण करायचं. यालाच म्हणावं उदास विचारे वेच करी. माणूस उदास कधी होतो बघा. 2 गोष्टीनं माणूस उदास होतो. एक असंबंध आणि दुसरं मिथ्या ज्ञान. या 2 गोष्टीनं माणूस उदास होतो. असंबंध त्याचा आपला काही संबंध नाही, या वृत्तीनं माणूस उदास होतो. नाहीतर ते पेपर आला आणि पाटलानं सकाळी वाचलं दिवे घाटात प्रवासी बस पलटी 40 जखमी 10 ठार, आणि चहाचा घोट घेताना पेपर खाली ठेवला. आणि तितक्या दुसऱ्याला पाटील अहो ते ठार मधले नाव वाचले का. अहो काय दररोजच मुंगळ्यासारखे माणसं मरतात, मेलेत पाहिजेत. कितीतरी कोटीच्या वर भारताची लोकसंख्या गेली, जगतात का इतके माणसं, मेलेत पाहिजेत. अहो नाही पाटील पण ते ठार मधले नाव वाचा. वाचायचं काय, मुंगळ्यासारखे माणसं जगतात का, मेलेत पाहिजेत. अहो नीट गाड्या चालवत नाही ते का शोभतं का, मेलेत. अहो पाटील तसं नाही, ठार मधले नाव वाचा. एका हातात चहाचा कप आहे पाटलाच्या बरं का नरवडे गुरुजी, दुसरा ते डोक्याचा चष्मा त्यानं डोळ्याला लावला आणि पेपर बारकाईनं तपासून बघितला तर 5व्याच नंबरला याचा जावाई उठून कप फेकला. आता मरू दे ना का. आता अगोदर म्हणत होता
भारताची लोकसंख्या किती झाली, मुंगळ्याच्या वर माणसं झाले, मेलेच पाहिजेत. आता का कप फेकून दिला, का आता संबंध कळाला तो आपला जावाई आहे. बघा, असंबंध आणि मिथ्या ज्ञान या दोन गोष्टीनं माणूस उदास होतो. बरं का, मिथ्या ज्ञान ते कल्पना करा, ते एक मधुकरीवाला बुवा आला आणि मग ते मधुकरी आम्ही 10-12 वर्ष मागितली आळंदीला बघा. आणि मग ते गेल्याच्या नंतर ते आई घरात होती स्वयंपाक घरात, आणि तिचं ते KG1 KG2चं लेकरू अंगणात खेळत होतं. आणि मधुकरीवाला बुवा आला आणि त्यानं आवाज दिला, मधुकरी. आई गेली घरात आणायला मधुकरी, पण अंगणात तिचं ते KG1 KG2चं लेकरू खेळत होतं. आणि तुळशी वृंदावनापाशी 1 रुपया पडला होता. त्या मधुकरीवाल्या बुवानं बघितला 1 रुपया पडला. आता ते घ्यायला तिकडे गेला. तितक्यात या छोट्या लेकरानं स्वयंपाक घरातल्या आईला आवाज दिला, मम्मी. काय? अगं ते मधुकरीवाला बुवा आला ना, हा येऊ दे ते मधुकरीला दररोजच येतात. तसं नाही ग आई, ते तुळशीच्या वृंदावनाजवळ रुपया तो रुपया घ्यायला धावला तो बुवा. आईनं किचन रूम मधूनच आवाज दिला, अरे बाळा नेऊ दे. 3 दिवसापासून पडला. बुवा तसाच गर्र दिसी फिरला. का? मिथ्यात्व कळालं तू खोटा आहे म्हणून. 2 गोष्टीनं माणूस उदातो, तो एक असंबंध आणि दुसरं मिथ्या ज्ञान. म्हणून उत्तम बघा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी देवाचं होतं देवालाच अर्पण केलं या वृत्तीनं. नाहीतर एकदा रामकृष्ण परमहंस म्हणजे स्वामी विवेकानंदाचे गुरु, ज्या वेळेस त्यांच्याकडे एक व्यक्ती आला, स्वामीजी मला 1000 तुम्हाला चांदीचे नाणे द्यायचे, घ्या. दिले आणि सांगितलं स्वामीजींनी, आता हे कुणाचे झाले? तुमचे झाले. मग एक काम कर, हे चांदीचे नाणे उचल आणि फेकून दे नदीमध्ये. हे गेलं. किती वाजता गेलं? 12 वाजता गेलं. पार 5 वाजता वापस आलं. स्वामीजींनी विचार केला, अरे एवढा उशीर का केला? 1 मिनिटात. तसं नाही स्वामीजी, मी 1 रुपया टाकायचो, तो खाली जाईपर्यंत बघायचो. म्हणजे काही नाही, मोठ्या कष्टानं मी कमवलं होतं. अरे पण ते धन तू मला दिलं ना, हा मग तुझं राहिलंच नाही ते माझं झालं ना. नाही तसं नाही स्वामीजी. अरे मग अशा वृत्तीनं दान करण्यात काही अर्थ नाही. गंगेचं पाणी गंगेला अर्पण केलं अशा वृत्तीनं दान करायचं. उदास विचारे वेच करी. अहो उदास वृत्तीनं जर दान केलं तर त्याला फायदा काय? उत्तमाची गती तो एक पावेल, 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 उत्तमाची गती उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तम भोगीला जीव खारी, उत्तम भोगीला जीव खारी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक बोला. उत्तम भोगीला जीव खारी, उत्तम भोगीला जीव खारी, उत्तमाची गती तो एक पावेल, 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 तो एक पावेल, तो एक पावेल. वा वा, जोरदार टाळ्या वाजवा बघा. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. उत्तम बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. उदास वृत्तीनं दान करायचं, नाहीतर धनाचा संबंध शेवटच्या वेळेला काही येत नाही बघा. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धनाचा विचार करा, शेवटी आपल्यासोबत काही येत नाही. ते पूज्यनीय बाबा महाराज सातारकडे सांगायचे बघा. ते काय झालं, एकाची आई खेड्यात राहत होती, मुलगा मुंबईत राहत होता आणि एक गावाकडे होता. आणि आई गेली आणि त्या म्हातारीच्या हातामध्ये 5-5, 10-10 तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या. मग झालं काय,
ते बघितले आणि मग ते मुलगा मुंबईहून आला. कृष्ण महाराज मुलगा मुंबईहून आल्याच्या नंतर बाबाकडे करा, माझ्याकडे नाही, मला काय नाही ताण. बाबाकडे मला नाही काय ताण नाही, बाबाकडे बघा. मुलगा मुंबईहून आला आणि म्हातारीला आईला टेकवलं होतं भिंतीला आणि ते 5-5 तोळ्याच्या त्या सोन्याच्या पाटल्या बघितल्या आणि मुलानं हंबरडा फोडला. गोविंदराव हंबरडा फोडला आणि आईचा कोपरापासून हात धरला. आई काढली पाटली. धाकट्या सुनेनं घरच्या इशारा केला. रातपासून तोंडाला फेस येऊस्तोवर बोंबलता. ते मुंबईहून आलं आणि त्यानं काढली पाटली. तुम्ही काय बघता, यानं चालू केलं. आई बांधोनिया देते यमाचे हाती, भूषणे हे घेते काढोनिया, ऐस्या चोराचा कैसा विश्वास धरली तुझी कास तुका म्हणे. धनाचा शेवटच्या वेळेला काही उपयोग येत नाही. नाहीतर ते गुरुवर्य ढोक महाराज सांगत असतात. ते म्हातार तिरडीवर टेकवलं पण त्या म्हाताऱ्यासोबत कानामध्ये बाळी होती नाही का. ते आता ते बाळी कानातले बघितली. म्हातारीने विचार केला, अरे हे म्हातारं जाता जाता काहीतरी लाखाचं नुकसान करून जातं, पण मग म्हणाव कसं. माणसं म्हणतील सोन्यासारखा माणूस गेला राव आणि हिला सोन्याचं पडलं. मग पण म्हातारी चॅप्टर होती. म्हातारीनं रडणं सुरुवात केलं पण म्हातारीनं पायापासून सुरुवात केली. तुमच्या पायात कसा कोल्हापुरी जोडा शोभत होता. माणसाचं लक्ष पायाकडे गेले. तिला वाटलं अरे आता समाजाचं लक्ष माझ्या रडण्याकडे गेलं. मग वर्णन जरा पुढं आलं. टेरिकाटच्या धोतरा शिवाय घातला नाही. सगळ्या लोकांचं लक्ष धोतराकडे गेलं. चांदीच्या करगुट्या शिवाय घातला नाही. कमरेवर लक्ष आलं. तुमच्या गळ्या सोन्याची साखळी कसे शोभत होती. तिला स्टँडवर यायचं होतं ना. मग नंतर म्हणे अजूनही तुमच्या कानात. तिथं थांबली. माणसं म्हणले अरे बघता काय ती कानातली बिगबाळी काढा. यालाच म्हणतात बांधून या देती यमाची हाती आणि भूषणे ही घेती काढून या. अशा वृत्ती नाही तर उत्तमची घरे बघा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी आणि उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीव खाणी. उदास वृत्तीने दान करायचं त्याला फायदा काय. उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीव खाणी. 4 खाण्या आहेत. 4 खाण्या कोणत्या. अंडज जारज स्वदेश आणि उद्भिज. 4 खाण्या आहेत. अंडज म्हणजे अंड्यापासून ज्याचा जन्म होतो बघा ते कोंबडीचा अंड ते अंडज. जारज जार जे जन्मता जार होतो. लेकरू गाईचं वासरू हे जन्मता ज्याला जार असतं बघा. अंडज जारज स्वेदेज. स्वेद म्हणजे घाम आणि घामापासून ज्याची उत्पत्ती होती उदाहरणार्थ उवा गोचिड त्याला उद्भिज बघा. त्याला स्वेदेज म्हणतात. आणि उद्भिज म्हणजे जे बियातून जमिनीतून बाहेर येतं. सगळेच आपण वृक्ष वेली सगळेच पिकं धरायचे का. उद्भिज जे जमिनीतून जमीन फाडून बाहेर येतं. ह्या 4 खाणे आहेत. अंडज जारद स्वदेश आणि उद्भिज. पण या 4 खाणीमध्ये उत्तम खाणी ही नरदेह आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो चष्म्या करता डोळे का डोळ्या करता चष्मा. टोपी करता डोकं का डोक्या करता टोपी. पाया करता जोडे का जोड्या करता पाय. माणसा करता सदरा का सदऱ्या करता माणूस. अज्ञान माणूसही डोळे झाकून सांगतो महाराज. चष्म्या करता डोळे नाही. डोळ्या करता चष्मा आहे. टोपी करता डोकं नाही. डोक्या करता टोपी आहे. जोड्या करता पाय नाही. पाया करता जोड्या आहेत. सदऱ्या करता माणूस नाही. माणसा करता सदरा आहे. तसा देहा करता परमार्थ नाही तर परमार्था करता दिला देह भजन गोमटा. देव दिला देह भजन गोमटा.
वाजवा महाराजा करता एकदा बघा. असंच यांचं ते अशोकराव चव्हाण बरोबर आहे का, ते कीर्तन होतं गुरुवारी ढोक महाराजांचं, यांचं प्रमाण ऐकलं, अरे म्हणले बस गाडीत आणि डायरेक्ट 1 महिना त्यांना मध्य प्रदेशच्या रामायणाला नेलं. कोण, गुरुवारी ढोक महाराजांनी. आणि मग त्यांचंही रामायण बसतं सुधीर महाराजाचं. आता कीर्तन चालू केले त्यांनी आता. बरोबर आहे का, विचार करा ना. आमचा आहे यांचा या गावातला 75वा अमृत महोत्सव सुधीर महाराजांनी जोरात गाजवला. विठ्ठल विठ्ठल देवे दिला देह भजना गोमटा, पण तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून उत्तम खाणी ही नरदे आहे. नरदे कशा करता दिला, तर नरदे आपल्याला भजना करता दिला. म्हणून उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. अहो पण तोच हा कशावरून, त्याच्या आचरणावरून. त्याचं आचरण कसं, पुढचं चरण. पर उपकार नेने पर निंदा, 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 परस्त्रिया सदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. तोच हा कशावरून, त्याच्या आचरणावरून. काय, परोपकारे नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. परोपकार बघा, जगात सगळ्यात मोठा उपकार परोपकार. आणि परोपकार आपण प्रत्येकावर केला पाहिजे. तुका तुका म्हणे फार, अन थोडा तरी परोपकार. थोडा तरी बघा, काही काही माणसं म्हणतात तुका म्हणे फार थोडा. अरे थोडावर थांबलेल्या, व्याकरण शिकलेल्या, अरे तुका म्हणे फार, आणि फारच जमला नाही तर थोडा तरी. तरी कधी येते, एक मला महाराज इतकं कळत नाही, तरी पातेल्यात येते, ती तरी नाही. तरी कधी नावीला जाणं येते बघा. अहो आमच्या गावात 75वा अमृत महोत्सव चालू आहे सप्त्याला या. अहो 7 दिवस जमत नाही. अहो निदान काल्याला तरी, इथं तरी. कळली का तरी तुम्हाला, बरोबर आहे का. अहो अहो दूध द्या, नाही जमत, ताकाचे उपकार तरी करा. तसं फार नाही जमत, थोडा तरी. 7 दिवस जमत नाही, निदान काल्याला तरी. दूध जमत नाही असेल ताक तरी, तसं ताकाचे उपकार तरी करा. नका घालू दूध जयामध्ये सारण, ताकाचे उपकार तरी करा. तसं फार जमत नसल तर थोडा तरी परोपकार. आणि परोपकारा इतकं दुसरं पुण्य कोणतंच नाही. परोपकार नेने परनिंदान, परस्त्रिया सदा बहिणी माया. परोपकार दातरीने हो नका देऊ अन्न, दातरीने हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन करी बाजार, फुकाचे जीवन करी बाजार.
अन्नदान करा, नाही जमत मग पाणी तरी फुकाचे जीवन तरी. बघा बघा विचार करा, अन्नदान करा जमत नाही, पाणी तरी, दूध द्या नाही, ताक तरी, तसं फार नाही जमत थोडा तरी. म्हणून उपकार आपण केला पाहिजेत, अन्नदान केलं पाहिजेत. म्हणून बघा, भुकेल्यासी अन्न, तान्हेल्या जीवन, आणि पुण्यासी कारण इतुलीची. भुकेल्याला अन्न देणं आणि तालेल्याला पाणी देणं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. पुण्य जाणारे परोपकाराचे परोपकार म्हणजे पुण्य परोपकार, आणि पाप ते परपीडा. दुसऱ्यावर परोपकार करणं हे पुण्य आहे, आणि दुसऱ्याला पीडा देणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. म्हणून परउपकार नेने परनिंदा, आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. जी आईच्या वयाची दिसती तिला आई समजणं, जी बहिणीच्या वयाची दिसती तिला बहिणी समजणं. परोपकार नेणे पर निंदा. जो कोणाची निंदा करत नाही आणि दुसऱ्याने केली तरी त्याच्यावर लक्ष देत नाही, बघा त्याच्या इतकं महान कोणी नाही. तरी बघा, निंदा ही निंदा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये, आणि राजकीय क्षेत्रापेक्षा परमार्थिक क्षेत्रात हा फार मोठा बळावलेला आजार आहे. म्हणून बघा सरपंच साहेब तुमचं बरं आहे, आमच्यात बघा 9 लोकांचं कधीच पटत नाही. 2 शास्त्री, 2 मिस्त्री, 2 कुत्रे, 2 रेडे, 2 घोडे, 2 आवान, 2 जावान, 2 बुवा. बरोबर आहे का? बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून बघा निंदा ही जरूर झाली पाहिजे. एकनाथ महाराज म्हणतात, निंदक माझा गुरु आणि एका जनार्दना उणी थोरू. बघा, नाहीतर आई इतकं जगात पात्र मोठं कोणतं नाही, पण आईपेक्षाही एक पात्र कोणतं मोठं आहे? निंदका इतके उपकार जगात कोणाचेच नाही. निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात. बरोबर आहे का? निंदकाचे घर असावे जिल्ह्यात, निंदकाचे घर असावे तालुक्यात, नाही तर निंदकाचे घर असावे शेजारी. जर निंदक नसेल ना त्याला, तर त्याला झोपडी बांधून द्यावा, त्याला 2 टाइमचं जेवण द्यावा, चहा द्यावा, नाश्ता द्यावा, आणि त्याला म्हणावं माझी निंदा करत राहा. का? निंदका इतके जगार कोणाचेच उपकार नाहीत आपल्यावर. आणि निंदा उसी की होती जो जिंदा होते, मरने के बाद तो सब तारीफ ही करते. मेल्यावर बघा उद्धव महाराज ते गेल्यावर माणसं म्हणतात, का हो त्याच्यासारखा माणूस तालुक्यात इमानदार नव्हता. पण त्याचं माझं अजिबात पटलं नाही. का पटलं नाही? त्याला खोटं पटत नव्हतं. लेखा बैमाना म्हणून तुझं त्याचं पटत नव्हतं. त्याला खोटं पटत नव्हतं आणि तुला खरं पटत नव्हतं. बरोबर आहे का? म्हणून निंदा ही झालीच पाहिजे. निंदा उन्हीं की होती है जो जिंदा होते, अरे मरने के बाद तो सब तारीफ करते. त्याच्यासारखा माणूस आमच्या तालुक्यात नाही, पण त्याचं माझं अजिबात पटलं नाही. अरे विचार करा, निंदेला विष्टा म्हटले. विष्टा दृष्टांत खालच्या थराचा आहे, पण एकनाथ महाराजांनी सांगितलं बघा, निंदक आईचं किती जरी प्रेम असतं ना, पण मुलाची विष्टा आई हातानं काढत नाही, कागदाचा पुठ्ठा घेते, वर्तमानपत्र घेते. पण निंदक काय करतो? आपल्या जिभेनी निंदा करून आपलं पाप घालवतो. बघा, म्हणून करती पातकाची धुनी आणि मोलन घेता साबणी. जर तुम्ही त्याला आपल्या लॉन्ड्रीवर जर कपडे टाकायला दिले तर तो साबण घेईल, पैसे घेईल, पण निंदक जगाच्या पाठीवर पैसे घेत नाही, साबणे घेत नाही, आणि आपले फुकट प्रचार करून आपली निंदा करतो. म्हणून जो दुसऱ्याची निंदा करत नाही आणि दुसऱ्याने केली तरी तो सहन करून घेतो. म्हणून परोपकार नेणे पर निंदा, आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. माया म्हणजे प्रेम, आणि ही घराची व्याख्याच आहे. बघा, घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई, उसकी क्या देखना कमाई. आणि या उलट घर में साला, गोठे में हेला, खेत में नाला, उसका कभी न होगा भला. बघा, भावाचं भावावर नितांत प्रेम असलं पाहिजे. याला म्हणतात घर में माई. घरात आई असलं पाहिजे, आणि माया म्हणजे भावाचं भावावर प्रेम असलं पाहिजे. आणि या संत कृपा निवासामध्ये हे घडून आणलं. तिघही भाऊ राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नासारखे राहतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा यांच्या परिवाराकरता. नाहीतर बघा गावोगाव बघा 2 भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसली. कावळ्याच्या जातीचे गावगाव टपुणे. कावळा का? जखम तिथं टोच मारणार कावळ्याची जात.
कावळ्याचं काय काम आहे? जखम तिथं तोच मारणे. तसं दोन भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसते, तो कावळा टपून येते. 27 वर्षाचा ते भाऊ उसामध्ये दारे धरतो आणि हा कावळा बिना आमंत्रणाचा मोटरसायकलवर जातो, बांधावर गाडी उभी करतो आणि बाहेरूनच हाक मारतो, बाहेर ये रे. 27 वर्षाचा भाऊ उसातून बाहेर आला आणि हा कावळा त्याला म्हणाला, गडी एका त्याचा? तू कुणाचा? तुझ्या भावाचा. म्हणजे अरे ते तालुका भर तिकडनं गंगा खेळणं शर्टिंग करत फिरत आणि तू इथे उसात दारे धरतो. अरे घ्या उद्या अर्ध वाटून. कोण? कावळा. पण त्याच वेळेला मोठ्या भावाची जाणीव ठेवणारा लहान भाऊ असेल तर रागानं लाल होईल. वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. मग तर पाटील हदरला, म्हणला अख्खं पेट्रोलचं कॅन आपलं वाया गेलं. वयाचा विचार केला, अरे माझ्या वडिलाच्या वयाचा पण तुझा मी मान राखतो, पण आज सांगण्याची बारी आज तुला सांगतो. अरे लहानपणी आमचे मायबाप मेले, नात्या गोत्याचं कुणीच नाही, काका नाही, काकी नाही, मावशी नाही, आते नाही, मामी नाही. गावकऱ्यांनी वर्गणी मिळून आमच्या माय बापाचा 10वा 13वा उरकून दिला आणि 13वीच्या दिवशी माझ्या 15 वर्षाच्या दादाच्या गळ्याला मी पडून रडलो. माझा भैया म्हटला, काळजी करू नको, अरे मायबाप मेले म्हणजे मोठा भाऊ बाप असतो, तुला काही कमी पडू देणार नाही. माझ्या 15 वर्षाच्या दादानं तिकडं दुसऱ्याच्या हमाल्या केल्या, दुसऱ्याचे गुरं वळले आणि मला पुण्यात शाळा शिकायला टाकलं. योगायोगानं माझ्या भावाचं लग्नही जुळालं. गरीब घराण्यात पण माय सारखी वहिनी भेटली. तिने ठरवलं, मी परिसरातले धुणी भांडी करल, पण दिराला पदवीधर करून दाखवल. वहिनी तिकडं मोलकरीण झाली, दादा तिकडे हमाल झाला. त्यावेळेस माझ्या इतका गावात कोणी शिकला नव्हता. त्या दोघांना असं वाटायचं, आमच्या कष्टाचं पांग फेडल, याला एखादी मोठी नोकरी लागल. माझा दादा न वहिनी अख्ख्या तालुक्यातल्या पुढाऱ्याच्या पाया पडले, पण एकाही बैमानाला आमची दया नाही आली. आता मी इथं उसात दारे धरतो, याला माझा दादा काय करल? वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. माझ्या वडिलाच्या वयाचा पण तुझा मी मान राखतो. नाहीतर परत जर गावागावात जर भावाभावात जर भांडण लावले ना, तर जोड्यानं थोबाड फोडतो तुझं. म्हणून या बंधुप्रेमाची आज नितांत गरज आहे आणि ते बंधुप्रेम टिकवलं या संत कृपा निवासामधल्या राहिल्या तिन्ही भावानं. बघा, 2 भाऊ देशभक्त आहेत, तर 1 भाऊ गाव सगळं सांभाळून घर सांभाळतो. आमचे नारायण भाऊ, अर्जुन भाऊ, माधव भाऊ. बघा, सगळं द्वारकेसारखं अयोध्येसारखं राज्य प्रस्थापित केलं, फार कष्टाने यांनी कमावलं. बघा, नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून घर में माई गोठे में घर में माई गोठे में गाई, खेत में भाई, उसकी क्या देखना कमाई. म्हणून परोपकारे नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. आणखी तो दोडधंदा दुसरं काय करतो? पुढचं चरण. भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन. पशुचे पालन नेल्या जीवन वना माझी. बघा, हे बघा, म्हणून उत्तम शेती, बघा, कनिष्ठ व्यापार, मध्यम नोकरी. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून नोकरी एक खालचं वरी गेलं आणि वरचं खाली आलं. शेती ही एकदम खाली गेली. उत्तम शेती होती ती एकदम खाली गेली. नोकरी मध्यम आहे आणि व्यापार कनिष्ठ व्यापार. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बघा, वरचं खाली गेलं आणि खालचं वरी गेलं. पण हे बघा,
शेतीच कधीही आपल्याला चांगली ठरणार आहे बघा. पण उत्तम शेती म्हणून जय जवान जय किसान. शेतकऱ्या इतके उपकार जगात कोणावरच नाही. शेतकऱ्याची इतके उपकार आहेत. पण जेवताना कधी शेतकऱ्याचे उपकार विसरू नका. अहो किती जरी मोठी कंपनी असली तरी वस्तू ती 1 किलोचं लोखंड असू द्या, त्या फॅक्टरीत टाकलं की 900 ग्रॅमची वस्तू बाहेर येते, बाकीचं लोखंड बाजूला जातं. पण शेतकऱ्या इतकी फॅक्टरी जगात कोणाचीच मोठी नाही. अहो 1 दाना गव्हाचा शेतात टाका 1000 दाणे आपल्याला देते. ही जगाच्या पाठ्यावर एकच मोठी फॅक्टरी ती म्हणजे एका शेती. बिजी केलं नाचं मागं, भोगीचे कणीस. हॅलो. भोगीचे कणीस मागं, भोगीचे कणीस. मागं, भोगीचे कणीस. भोगीचे कणीस मागं, भोगीचे एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. म्हणून उत्तम शेती महत्वाची बघा. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. नाहीतर ते भूतदया गाई कुक्कुटपालन म्हटलं नाही बघा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नाहीतर ते मायबाप सरकारने काढलं बघा. संडे हो या मंडे आणि दुधासारखे पवित्र अंडे. अरे शाळेत चालू केले होते. किती अवघड परिस्थिती आहे बघा. अरे अंड पवित्र होईलच कसं शाळेमध्ये चालू केले. आता बंद झाले वाटतं. बरोबर आहे का. विचार करण्यासारखे. अरे ते पवित्र होईलच कसं. जर ते पवित्र असतं तर ज्ञानोबारांना 750 वर्षापूर्वी लिहावं लागलं असतं. पाहे पांड पवित्र आणि गोड. बरोबर आहे का. अरे ते पवित्र होईलच कसं. दुधाची अंड्याची बरोबरी होऊ शकत नाही. म्हणून बघा कोंबड्याच्या आणि कोंबडीच्या वासनेतून जन्म होतो तो अंड्याचा. आणि गायीच्या आणि वासराच्या वात्सल्यातून जन्म होतो तो दुधाचा. तान्हेल्याचे लागता झटे आणि तेने अधिकची पाना फुटे. रोषे प्रेम दुनवटे पढियंतयाचे. बघा ती गाय ते वासरू प्याल्याच्या नंतर ते गाईचं सणातलं दूध संपल्याच्या नंतर ते वासरू गाईला असं हातात उचलतं आणि नंतर ती गाय पाना सोडते. यालाच म्हणतात तान्हेल्याचे लागता झटे आणि तेने अधिकची पाना फुटे. रोषे प्रेम दुनवटे पढियंतयाचे. गाईच्या आणि वासराच्या वात्सल्यातून जन्म होतो तो दुधाचा. आणि कोंबड्याच्या आणि कोंबडीच्या वासनेतून जन्म होतो तो अंड्याचा. ते पवित्र होईलच कसं. म्हणून भूतदया गाई पशुचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी. म्हणून बघा पुढचं ऐका. आता हा वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. म्हणून असाच एक वास्तुशांती जुळून येतं म्हणून सांगतो बघा. शांती रूपी नोहे कोणाचा वाईटन वाढीवी महत्व वडिलाचे. या प्रमाणावर वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. सगळे पाहुणे राहुणे जमले. दिवसभर आले सगळे. आणि आल्याच्या नंतर सायंकाळी 6:30 पावणे 7 वाजता एक पांढरी कार आली. आणि पांढरी कार आल्याच्या नंतर घर मालकाने विचार केला. दिवसभर पाहुणे जेवून आले. एवढ्या उशिरा नेमकं कोण आला असेल बुवा. बघितलं तर काय ड्रायव्हर उतरला. त्यानं मागचं दार उघडलं तर पांढरा शुभ्र कपडे, काळा कोट, काळी टोपी, गांधीजी सारखी ऐनेक हातात काठी. एक मारवाडी समाजाचे शेठजी गाडीतून खाली उतरले. बघितलं घर मालकानं. अरे हा तर माझा अन्नदाता आहे. याच्या घरी मी कामाला होतो. लेकरासारखी माझी यांनी व्यवस्था केली. इतका आनंद झाला घर मालकाला. जवळ आला. शेठजी मला फक्त तुम्हाला मी वास्तुशांतीची पत्रिका दिली होती. तुम्ही जर फोनहून जरी शुभेच्छा दिल्या असता तर मला काही वाटलं नसतं. पण तुम्ही एवढ्या आटापिटा करून आले. तुम्ही यायला पाहिजेत नव्हतं. एवढ्या वयात तुम्ही 80-90 वर्ष आले. तसं नाही बाबा. अरे तुझी वास्तुशांतीची पत्रिका आली त्यावेळेस पासून माझ्या मनात वाटत होतं कधी जाईल आणि कधी तुझं ऐश्वर्य मला बघायला भेटल. नाही त्यावेळेस तर घरमालक म्हणतो काय नाही शेठजी मी तुमच्या कामाला होतो. तुमच्या आईनं माझी इतकी व्यवस्था घेतली. काही खायला नव्हतं तर तुमची आई मला खायला द्यायची. अंथरायला पांघरायला कपडे द्यायची. म्हणायले गरीबाचं लेकरू शेतात थंडीनं काकडून जाईल. इतकी तुमच्या आईनं व्यवस्था केली. फक्त तुमच्या आशीर्वादाची मला इच्छा होती. तुम्ही आले माझं मन भरून आलं शेठजी.
काय नाही बाबा, अरे तू एवढं कमावलं, तुझं ऐश्वर बघून मला आनंद वाटला. त्यावेळेस बाप काय म्हणतो, शेठजी हे माझं काहीच नाही शेठजी, माझी मुलं कर्तबगार निघाले, होतकरू निघाले आणि माझ्या मुलानं हे ऐश्वर एवढं बिल्डिंग उभी केली. त्यावेळेस मुलं जवळ येतात, शेठजीला पुढं म्हणतात. तो घरमालक म्हणतो, अरे बाळांनो, यांच्या पाया पडाय शेठजी आहेत, यांच्या अन्नावर मी जगलो, काही भेटलं नाही तरी यांची आई मला खायला द्यायची, पांघरून द्यायची, यांच्या अन्नावर मी जगलो, पडा शेठजीच्या पाया. दोन्ही तिन्ही मुलं शेठजीच्या पाया पडले. शेठजी म्हणतात, अरे बाळांनो, तुमच्या बापाचा भूतकाळ मला माहितीये, काही इमानदार तुमच्या बापासारखा इमानदार बाप मला आयुष्यात भेटला नाही. इतकं इमानदारीनं कर्तव्य केलं बाळांनो, तुम्ही बापाचं नाव केलं आणि एवढं ऐश्वर संपन्न असेल तुम्ही बिल्डिंग तुम्ही उभी केली. त्यावेळेस मुलाच्या डोळ्याला धारा लागतात. शेठजी हे आमचं काहीच नाही शेठजी, ही सगळी फक्त आमच्या बापाचा आशीर्वाद आहे. वाढवी महत्व वडिलाचे, महत्व वडिलाचे, महत्व वडिलाचे. नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. बाप म्हणतो, शेठजी माझं काही नाही, माझे मुलं होतकरू निघले आणि यांनी ऐश्वर उभं केलं. आणि मुलं म्हणतात, आमचं काय नाही, ही आमच्या बापाची पुण्याई आहे, यालाच म्हणावं वाढवी महत्व वडिलाचे. आणि हे झाले जरी झालं तर तुका म्हणे, हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. अभंगाचा मी पूर्ण भावात सोडवण्याचा प्रयत्न केला. या फड परिवारांनी ऐश्वर संपन्न असा हा उत्सव ठेवला, म्हणून सगळ्यांनी एकदा आपले हात वर करा. एकाच मिनिटात कीर्तन संपवतो आणि मोठ्या प्रेमानं भजन करा. विठ्ठोबा रखुमाई, एका रखुमाई, गोडसं या परिवारांनी या वास्तुशांतीच्या निमित्त भव्य आणि दिव्य असं नियोजन केलं, म्हणून त्या परिवाराला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि ही माझी झालेली सेवा माझे गुरुवरे वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी, परमपूज्यने शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी आणि गुरुवरे रामायणाचार्य रामरावजी महाराज यांच्या चरणी इकडे आदरणीय आमचे विजानंद बाबा सुपेकर. जोरदार टाळ्या वाजवा बाबांकरता. बघा, बाबा ही मोठ्या अंतकरणाने बसले, बाबाला हे कोटी कोटी धन्यवाद देतो. गोडसं नियोजन परिवारानं केलं आणि सगळे दिग्गज कलाकार आमचे इकडे आदरणीय आमचे उद्धवजी महाराज शिंदे असतील, आदरणीय आमचे रवी महाराज पवार असतील, इकडे सुधीरजी महाराज पळशीकर, आमचे आसाराम महाराज, इकडे सगळे परिसरातील आरबुजवाडीकर मंडळी असतील, परिसरातील सगळे भजनी मंडळी असतील, इकडे दोन्ही मृदंगाचार्य गुरु शिष्यांना दोघांनाही नमस्कार. माधव गुरुजी असतील, इकडे कृष्णा महाराज, इकडे आमचे भागवत महाराज, शंकर महाराज, सगळे लांबून लांबून आले, सगळे जाणते पारमार्थी. तिकडे यूट्यूबचं शूटिंग करणाऱ्या दादाच्या चॅनललाही सबस्क्राईब करा. तुम्हालाही नमस्कार. माझ्यासोबत काय ज्ञानाचा सागर, तुम्हालाही नमस्कार. आमचे अमोल भाऊ तारे, त्यांनाही नमस्कार. आणि सगळ्यांनाच कोटी कोटी धन्यवाद देतो. जितनी मेहरबानियाँ आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है. कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वर में मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर माऊली